योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा विजय असो। स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो। जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आम्हाला म्हणजे संजना हरिपाठ मंडळ गुंदवली आम्हाला सोनाले आगरी महोत्सवमध्ये सेवा करण्याची संधी दिली म्हणून तुम्हा सर्वांचे धन्यवाद। महाराष्ट्राचे अधिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परम प्रतापी प्रगल्भ बुद्धिमान जगविख्यात विज्ञानिष्ठ विश्ववदनीज महाराजाधिराज योगीराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना या जिजाऊच्या लेकीचा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की हे शब्द कानावर पडताच ज्यांच्या मुखातून आपोआप जय बाहेर पडते रक्त सळसळते छाती अभिमानाने फुगते अशा माझ्या मराठमोळ्या बंधू आणि भगिनींनो मी अनुराधा बालाजी गोदाजी आज मी येथे का अशा महापुरुषांची गाथा उलगडणार आहे ज्यांचा मला तुम्हालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे। अहो आपल्या बाजी काकांची खिंडीतला प्रसंग आपण या छोट्याशा नाट्यातून पाहणार आहोत। तुम्हाला नम्र विनंती असेल की आपण शांतचित्तेने ऐका। तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासात एक संकट होते। संकट फार मोठे होते। जवळजवळ 42,000 गनिमांनी महाराजांना पन्हाळगडावर वेढा दिला होता। महाराजांना निघून जाणे फार गरजेचे होते कारण गडावरची शिदोरी संपत आली होती। मात्र वेढा इतका कडक की खालून मुंगी देखील वरती जाऊ शकत नाही एवढा तर कडक हा वेढा होता। त्या वेढ्यातून सुटावं कसं म्हणून महाराजांनी एक योजना रचली। ती योजना कशी तर महाराजांसारखा दिसणारा शिवाकाशीत नावाचा मावळा ह्याच महाराजांसारखा पेहरावा महाराजांसारखी जिरेटोप व सिद्धी जोहर व त्याच पालखीस बसवले व सिद्धी जोहरच्या भेटीस पाठवले। इकडे बाजी काका संधीचा फायदा उचलून राजांना पालखीमध्ये बसून एका गुप्त वाटेने बाहेर पडणार। तेवढ्यात तिकडे शिवाकाशीचा डाव उघडीस येतो। सिद्धी जोहर संतापतो। सिद्धी जोहर मसूदला बोलवतो। मसूद यहाँ शिवा को मेरे पास लेके आओ। शिवा ने हमसे झूठ कहा। सिद्धी मसूद निघाला 3,500ची फौज घेऊन निघाला आला इकडे राजे एका गजापूर नावाच्या घोडखिंडी येथे पोहोचले होते। तेवढ्यात तिथे गुप्तचरणांनी बातमी आणली सिद्धी मसूद आलाय 3,500ची फौज घेऊन आलाय। सिद्धी मसूद आलाय। बाजी काका म्हणाले पालखी थांबवा। बाजी काका म्हणाले पालखी थांबवा। पालखी थांबवली गेली। राजा पालखीतून खाली उतरले आणि म्हणाले काय झाले बाजी काका पालखी का बरं तुम्ही थांबवली। बाजी काका म्हणाले राजे सिद्धी मसूद आलाय 3,500ची फौज घेऊन आलाय। सिद्धी मसूद आलाय। राजे आपण एकत्रित जाऊन आता काही फायदा नाही। राजे तुम्ही इथून निघा। पुढे बाजी काकांनी असं एक वाक्य वापरलं आहे ते वाक्य बकरी मध्ये नोंद आहे। कान देऊ नाही का बर का दादांनो। काय म्हणतात बाजी काका। बाजी काका म्हणतात राजे निम्मे लोक घेऊन तुम्ही पुढे जावा। निम्मे लोक घेऊन आम्ही इथं थांबितो। मारिता झुंजिता मरितो। आमच्या पोरा बाळाला सांभाळायला
माझा राजा समर्थ आहे. अहो केवढा विश्वास आपल्या राजावर, केवढा विश्वास की स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, स्वतःच्या मुलाबाळांची पर्वा न करता बाजी काका काय म्हणतात हो, तर माझ्या पोरा बाळाला सांभाळायला माझा राजा समर्थ आहे. राजे म्हणाले नाही बाजी काका, तुमच्या थकल्या खांद्यावर स्वराज्य सोपवायला आम्ही अजून राजे नाही झालो. बाजी काका आपण लढू इथंच, गेलो तर दोघं जायचं, मेलो तर दोघं मरायचं. बाजी काका म्हणाले राजे राजे निघा तुम्ही, राजे निघा तुम्ही. राजे जसे पंढरपुरातल्या विठ्ठलासोबत त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसे राजे तुमच्या सोबत मरताना शेवटची कुसंधी माझ्या हातून काढून घेऊ नका. राजे निघा तुम्ही. कारण राजे लाख मेले तरी 72 लाखांचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. लाखांचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे. राजे निघा तुम्ही. राजे निघा तुम्ही. राजे माझे फक्त एवढे एक ऐका, विशालगडावरती जा, गेल्या गेल्या तोफांचे 3 वार करा, म्हणजे मला समजून जाईल माझा राजा गडावरती पोहोचला आहे आणि मी माझा श्वास सोडायला मोकळा होईल. राजे निघा तुम्ही. राजे म्हणाले नाही बाजी काका, मी विशालगडावरती जातो, गेल्या गेल्या तोफांचे 3 वार करतो आणि बाजी काका तुम्ही घोडखिंड सोडून लगोलग विशालगडाकडे रवाना व्हा. बाजी काका तुम्ही या बरं का. बाजी काका तुम्हाला माझ्या राज्याभिषेकामध्ये शेवटचे पाहायचे आहे. बाजी काका तुम्ही या बरं का. बाजी काका म्हणाले राजे निघा तुम्ही. राजे निघा तुम्ही. मात्र राजा ऐकायला तयार नाही. बाजी काका म्हणतात राजे तुम्हाला वडिलकीच्या नात्याने सांगतो राजे निघा तुम्ही. राजे निघा. राजे गेले. छत्रपती शिवाजी महाराज अर्ध्या वाटेत पालखी सोडून शिवाजी राजा घोड्यावरती स्वार होऊन विशालगडाकडे रवाना झाले. इकडे बाजी काका एका घोडखिंडीमध्ये उभे. घोडखिंड कशी तर 2 जण जातात 2 जण येतात अशी ती घोडखिंड. त्या घोडखिंडीमध्ये बाजी काका एका हातामध्ये तलवार, एका हातामध्ये दांडपट्टा घेऊन उभा राहिला. तेवढ्यात सिद्धी मसूदचं सैनिक आलं. मावळ्यांवर तुटून पडलं. युद्ध सुरू झालं. बाजी काका म्हणाले बाजूला व्हा रे, बाजूला व्हा. सिद्धी मसूदचा सैनिक बाजूला होताच, मावळे बाजूला होतात. सिद्धी मसूदच्या सैन्यांनी संधी पाहताच बाजी काकांवर हल्ला केला. बाजी काकांवर हल्ला करताच एक बाजी सपासप कत्तली करू लागला. प्रेतासाठी रक्ताचा खचरण तांडव बाजीनं मांडला होता. प्रेतासाठी रक्ताचा खचरण तांडव बाजीनं मांडला होता. बाजी काका लढत होते. हे सगळं वातावरण बघून सिद्धी मसूदचं सैनिक दंग झालं. मात्र सिद्धी मसूदने एक जहरी चाल टाकली. आपल्या एका सैनिकास बोलावले व त्यास सांगितले घोडखिंडीवरती जा, बाजीला ठार कर. सिद्धी मसूदचा सैनिक गेला घोडखिंडीवरती गेला. शोधतोय कोण बाजी आहे, बाजी कुठे शोधतोय. बाजी मात्र त्याला भेटतच नाही. अरे इकडं प्रत्येक मावळा बाजी काकांसारखा लढवत होता. सपासप युद्ध चालू होते. मात्र सिद्धीने त्यास सांगितले होते की ज्याच्या अंगावर सर्वात जास्त घाव असतील तो बाजी काका असेल. सिद्धी मसूदच्या सैनिकांनी बाजी काकांना ओळखला आणि त्याने आपली टासणीची बंदूक बाहेर काढून बाजी काकांवर नेम धरला. अरे माझा राजा म्हणायचा, माझा एक मावळा 100-100 भारी आहे, मात्र माझा एक बाजी 500-500 भारी पडत होता. इकडे सिद्धी मसूदच्या सैन्यांनी बंदूक बाहेर काढली. टासणीच्या बंदुकीने महाराजांवर नेम धरला. बाजी काकांवर नेम धरला. बाजी काकांवर नेम धरतात त्याने आपली गोळी झाडली. ही गोळी सब करत बाजी काकांच्या छाताडावरती लागली आणि सह्याद्री सारखा बाजी मातीमध्ये खाली पडला. अरे मात्र माझा राजा गडावरती पोहोचला नाही. तोफांचे 3 वार झाले नाही म्हणून पुन्हा बाजी काका उठले.
पुन्हा युद्ध सुरू झालं. पुन्हा बाजी काका कत्तली काढू लागले. इकडे राजे विशालगडाच्या पायथ्याशी माणिकराव सूर्य यशवंतरावांचा वेढा पाहतात आणि त्यांना म्हणतात, बाजूला व्हा रे, बाजूला व्हा, खुलेआम मारला जाल. माझा बाजी तिथं प्राणाची बाजी देऊन उभा आहे. बाजूला व्हा रे, बाजूला व्हा. मात्र फितूर मराठी सैनिक ऐकायला तयार नाही. राजाने आपली भवानी बाहेर काढली. भवानी बाहेर काढताच सपासप युद्ध सुरू झाले. शिवाजी राजाने विशालगडाच्या पायथ्याशी प्रेताचा खच मांडला. युद्ध संपवून शिवाजी राजा विशालगडावरती गेले. विशालगडावरती गेले 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 मावळ्यांना म्हणाले, द्या रे, द्या मशाली, द्या 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 मशाली द्या. माझा बाजी तिथं प्राणाची बाजी देऊन उभा आहे. द्या रे मशाली द्या. मावळ्यांनी मशाल दिली. मावळ्यांनी मशाल देताच राजे निघाले. गेले 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 तोफांजवळ गेले. तोफांजवळ जाताच राजांनी मशालीनी तोफांना पेटवला आणि तोफांचे 3 कडकडाट झाले. आणि ते 3 कडकडाट आमच्या बाजी काकांच्या कानावर पडतात. आमचा सह्याद्री सारखा बाजी मातीमध्ये खाली पडला. अरे माझा बाजी पडला. राजा काय म्हणतात माहितीये का? छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात, सह्याद्रीच्या कडे कपारी सूर घुमतो वारंवार. सह्याद्रीच्या कडे कपारी नाद घुमतो वारंवार. शौर्य गाजवून गेली अंभा, मर्द मराठ्यांची तलवार. शौर्य गाजवून गेली अंभा, मर्द मराठ्यांची तलवार. दादांनो, जाता जाता एवढेच सांगेन, तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. तोंडात नको हृदयात शिवभक्ती नित्य असू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुमच्या दिसू दे. शिवशाहीची सारी तत्वे वागण्यातून तुमच्या दिसू दे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून मी माझे छोटेसे भाषण येथे संपवते. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचा विजय असो. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ साहेबांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. जोरदार टाळ्या आमच्या गुंदवलीच्या ह्या सर्व कलाकारांसाठी. ह्या कलाकारांना सन्मानित करण्यासाठी मी स्वागत अध्यक्ष डॉक्टर यशवंत माधू सुरे साहेबांना विनंती करतोय आणि कोमल पाटील मॅडमचे उपाध्यक्ष आपण व्यासपीठावर यावं. आजच्या ह्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये आलेल्या आमच्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. समाज कल्याणाचे अध्यक्ष सोन्या पाटील साहेबांनी या कार्यक्रमासाठी ह्या कलाकारांना 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. डॉक्टर यशवंत माधू सुरे साहेब आमचे स्वागत अध्यक्ष यांनी देखील 1000चं बक्षीस या कलावंतांना दिलेलं आहे. सिंधुरुई ज्वेलर्स यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयांचं पारितोषिक या आमच्या सर्व मावळ्यांना आलेलं आहे. खूप खूप अभिनंदन.